नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊस काळ ही कादंबरी आणि आज भाग 4. हळूहळू गाव आता माझ्या चांगलंच परिचयाचं झालं होतं. गावातल्या काही धडपड्या मुलांशी माझी गट्टी जमली होती. रोज संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायच्या निमित्तानं ग्रामपंचायतीच्या पटांगणात ते सारेजण येत होते. त्यामुळे जाता येता त्यांचा संपर्क वाढला होता. गावातली खडानखडा माहिती मिळत होती. आमच्या शिपायाला हे थोडं खटकत होतं, कारण ही सारी सरपंचाच्या विरोधी गटाची. त्यांनी चव्हाण सरांच्याकडनं मला तसं सांगूनही बघितलं. एक दिवस सरांनी मला बोलवलं आणि म्हणाले, यादव सर, तुम्ही गावातल्या मुलांच्या जास्त मिसळत जाऊ नका. आपलं काम भलं, आपण भलं. विनाकारण कुणाचे गैरसमज व्हायला नको. मी म्हणालो, सर खरं म्हणजे मी इथे कुठलंही राजकारण करत नाही. चांगल्यासाठी धडपडणाऱ्यांची संगत करायला काय हरकत आहे. मुलं चांगली आहेत, जुनाट विचार फेकून नव्याचा स्वीकार करणारी आहेत, गावासाठी काहीतरी चांगलं करण्याची उमेद बाळगणारी आहेत. मला लेखनाची आवड आहे, त्याला प्रोत्साहन देणारी आहेत, आपल्या गुरुजींना मानणारी आहेत, त्यांचे आदर्श समाजात रुजवण्यासाठी धडपडणारी आहेत. आणि खरं सांगू का सर, माझं बालपण याच गावात गेलं आहे, त्यामुळे मला हे गाव कधी परकं वाटतच नाही. गावच्या या ऋणातून मोकळं व्हायचं असेल तर आपण ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे असं माझ्यासारख्या माणसाला वाटलं तर त्यात वावगं काही नाही आहे. सरपंचांच्या विरोधात मी कुठलीही कृती करत नाही. त्यांच्या गावच्या राजकारणात ढवळाढवळ करायचा मला अधिकार नाही. मी मुलांच्याबरोबर गावचं राजकारण सोडून इतर गोष्टींवर चर्चा करतो. मी एका दमात सगळं सांगून टाकलं. नाही बघा, पण पुन्हा कुठली कटकट मागं लावून घेऊ नका, नाही तर करायला जाल गणपती आणि होईल मारुती. नाही सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणत बाहेर पडलो, पण मनाला रुखरुख लागली होती. हे असं का? जी गोष्ट माझ्या ध्यानीमनी नाही तिच्याबाबत लोकांच्या मनात शंका का निर्माण व्हावी? या प्रश्नाचं वादळ डोक्यात घोंगवायला लागलं. देवळासमोरून जाताना मारुतीला हात जोडलं. देवा, तू सर्वसाक्षी आहेस, माझ्याकडून काही चुकलं असेल तर सांभाळून घे. काय मास्तर, निघाला का? कट्ट्यावर बसलेल्या रंगा आबानं विचारलं. हो, जाऊया की. चला की घरला चहा प्यायला. नाही आज नको, आज उशीर झाला आहे, नंतर येईन कधीतरी. अहो कशाचा उशीर झाला आहे? शाळाच लवकर सुटली नसती तर मग काय केलं असतं? अहो चला, गरिबाच्या घरचा गोडभर चहा पिऊन जावा. बरं चला, असं म्हणत मी त्याच्याबरोबर निघालो. कित्येक दिवसांपासून तो घराकडे बोलवत होता. कामाच्या व्यापामुळे मला जाणं जमत नव्हतं. याचा नातू आमच्या शाळेत होता. लहानपणी या माणसाच्या हातचं मांस मटण मी खाल्लेलं. म्हातारीचा मान ठेवून वागणारा, गरिबीतही आपल्या इमानाशी कधी बेईमानी न करणारा, रामोशी असूनसुद्धा समाजात मानानं मिरवणारा. रंगानं काळा कुट्ट. त्याला कुणी रंगा म्हणायचं नाही. सगळ्यांच्या तोंडात रंगा आबा. हा माणूस कलंदर होता. अप्पू नानाच्या जोडीला घुमकं वाजवायला आबा असला की मग खरा खेळायला रंग यायचा. आट्यापाट्या आणि कबड्डीत याचा हातखंडा. मुळातच रानगडगडी. 2-4 जणं लोंबकळत असले तरी हा सगळ्यांना सहज ओढत आणायचा. मैतापासून जत्रेपर्यंत सगळ्या समाजात वावरायचा. त्याचे जोडीदार त्याला जमेल तशी मदत करायचे. याला कधी रोजगार करणं जमलंच नाही. बायकोच्या कष्टावर आणि जोडीदारांच्या मदतीवर प्रपंच चालायचा. कुणाच्या कसपटाला तो कधी हात लावणार नाही. त्याच्या घरात आलो. घर कसलं? साधं उसाच्या पाल्यानं शेकरून घेतलेलं कोडाचं छप्पर. एका बाजूला शिरडं बांधलेली, मधीच कूड घेऊन चुलीला आडवसा केलेला. बहुतेक त्याच्या बायकोचं चुलीपुढे काहीतरी काम चाललेलं असावं. सगळ्या छपरात धूर कोंडलेला. त्यानं मला बसायला फाटकी वाकळ टाकली. बसा मास्तर असं म्हणत. अगं मास्तर आले, ती जरा चहा ठेवू. बायकोला सांगितलं. बाजूला कळशी होती, पाण्याचा तांब्या भरून दिला. बायकोनी त्याला आत बोलवलं. दोघांची काहीतरी कुजबूज झाली. मला त्यातलं काही कळलं नाही, पण बाहेर येत तो म्हणाला, मास्तर जरा बसा, मी आलो 5 मिनिटात. असं म्हणत बाहेर सटकला.
मी तसाच बसून राहिलो. माझं मन परत भूतकाळात हरवून गेलं. त्यांनी 550 कबुतरं पाळलेली. घराशेजारी मारुतीचं मंदिर, समोर पिंपळाचा पार. तिथं त्याची पेटी असायची. ठराविक वेळी तो पेटी उघडायचा, कबुतरांना मोकळं सोडायचा. वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या ढंगांची गुटरघुम करत फिरायची. ह्यो कोण? बाळा नर. ही कोण? इटकरी मादी. ही चित्री, ही पांढरी, ह्यो पारवा नर. अशी वेगवेगळी नावं ठेवलेली. त्यांच्या पायात बारकी घुंगरं बांधलेली. त्यातली जातिवंत पाखरं 8-8, 10-10 तास खाली तळावर न येता नजरेच्या पलीकडनं आभाळात फिरतेली. ती फक्त ह्यालाच दिसायची. आबा, कुठं आहे का पाखरू? मला तर काय दिसत नाही. अरे त्यो काय काळा ठिपका दिसतोय, आहे का नाही? तो काळा ठिपका आहे ना, ती पारवी मादी आणि तिच्या बाजूला बाळा नर. लय वर गेल्यात. आम्हाला काय दिसतच नाही गाड्या. बघणारा अवघडलेली मान सरळ करत म्हणायचा, अरे एवढ्या वरची पाखरं हेरायला पाखरांसारखीच नजर लागतीय. एवढ्या वर असून पण त्यासनी आपला तळ दिसतोय का नाही, तशी आपली नजर तेज असायला लागती. पाखरं खाली उतरून घ्यायची झाली की ह्यो खालनं कमी दामाची पाखरं वर सोडायचा. त्यांनी गावाभोवती 4-5 चकरा टाकल्या की ती तळावर यायची. तोपर्यंत वरच्यांनी खूण ओळखलेली असायची. न दिसतेलं ठिपकं नजरेच्या टापूत यायचं आणि हळूहळू तळावर उतरायचं. आबाचा उन्हाळा पावसाळा ह्योच उद्योग चालायचा. कधी बघल तेव्हा ह्यो मारुतीच्या देवळासमोर असणार. कधी कोणाला वाईट वांगाळ बोलणं नाही, चोरी चपाटी नाही, लांडी लाबाडी नाही. कोणी जास्तच मिणत्या केल्या तर कब्बर चहा घेणार. माझा एकट्याचाच विचार चाललेला. कब्बशी समोर धरत रंगा आबा म्हणाला, मास्तर घ्या चहा घ्या. कसला विचार करतायचा मास्तर? नाही काही नाही, मला इथं बसवून तुम्ही कुठे गेला होतात? घरात साखऱ्या नव्हत्या, मग गेलतो दुकानाला. आणि आता कबुतराचा नाद बंद केला काय? नाही, बंद नाही केला. आहे 10-12. आता देवळासमोर नाही ती, इकडं आमच्या चौकात ठेवली ती. मास्तर खरं सांगू का, पहिल्यापासून ह्यो नाद आहे म्हणूनच करतोय. नाही तर आता हे परवडत नाही हो. आता जातिवंत पाखरं तरी कुठं राहिल्यात? सारखे खोराडा धरून बसत्यात. यासनी तरी काय म्हणायचं म्हणा, सगळं जगच बाधालंय. वाऱ्या उडायचं बळ त्यांच्या पाखात कुठं राहिलंय? एखादं पावरबाज पाखरू असलं तरी त्याच्या जोडीला त्याच दामाचं पाखरू नकोय. म्हणून आता आपला करायचा म्हणून ह्यो नाद करतोय मी. पण मन नाही लागत बघा. मग आता दिवसभर करता काय? काय करायचं? घासभर खायचं, तासभर पाखरांची उसभर करायची आणि दिवसभर मारुतीच्या देवळामोर कट्ट्याव पख काढलेल्या पाखरागत झुरत बसायचं. यापेक्षा काय जमणार? सांधे दुखीने गायला आलोय, त्याच्यातच ह्याच्या बानं आम्हाला जगूनच द्यायचं नाही असं ठरवलंय. समोरच्या नातवाकडे बघत आबा म्हणाला, का? तो काय करतो? काय सांगायचं मास्तर तुम्हाला, केल्याला घास पोटात जायची पंचायत. ताटाव बसलं की ह्यो डुलत आला आहेच. बायकोला मारायचं, आम्हाला शिव्या द्यायच्या, अंगावर यायचं. हातात घावल ते दारू आल्याला नेऊन ऐकायचं. काही एकच गुण आहे म्हणून सांगूय, त्याची बायको पण घोड्याच्या पोटची आहे. एवढा मार खाऊन पण आडेलपणानं वागतीया. आमच्याजवळ राहायला नको म्हणतीया. माहेरला जायचं म्हणून रोज भांडण काढतीया. कुठवर सोसायचं सांगा? जिथं राजासारखा वागलो तिथं भिकारी होऊन फिरायची पाळी आली. एक म्हस आहे, तिची वैरण पाणी करत बायको जमल तसा रोजगार करती. कसं तरी तुनू म्हणू करत परपंच चाललाय. शेवट चांगला होईल असं काय वाटना. चहा संपवून कब्बशी खाली ठेवत म्हणालो, आबा चलू का आता? तुम्ही आमच्या गरिबाच्या घरातला गोडभर चहा घेतला सा. लहानपणची ओळख अजून ठेवली नाही तर शिकलेली माणसं अडाण्याला कुठे विचारतात हो. आणि हा मास्तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं बघा. आबा आता आणखीन काय सांगायचं राहून गेलं? आपलं हेच की नातवाव जरा ध्यान ठेवा. नाही तर ह्यो बी बापासारखा झाला म्हणजे आम्ही काय करायचो? जरा शिकल्या सवरल्यावर कुठंतरी नोकरीला लागल, मग तरी आमचा पांग फिटल, चांगलं दिस येतील. जरा पोरासाठी काहीतरी करा असं म्हणत त्यांनी हातच जोडले. जाताना माझ्या लहानपणीच्या रंगा आबाचा सगळा रुबाब मला आठवला. आणि आता आबाची काय दशा झाली होती.
अंगावरच्या कापडाच्या चिंध्या झालेल्या, गालफाडं बसलेली, डोळं खोल गेलेले, विडीला महाग झालेला. समोर अंधार दिसत असूनही भविष्याचा वेध घेत नातवाला शिकवण्याची मनात जिद्द बाळगणारा. पुढच्या आयुष्यात उजेड मिळावा म्हणून आत्ताच्या काळोखात धडपडणारा. विझणाऱ्या कंदिलाची वात मोठी करू बघणारा. हल्लीच्या पाखरांच्या पाखात कशाचं बळ राहिलंय? नुसतीच गुटरगुम करत तळाव बसत्यात असं म्हणत मनातली जखम आतल्या आत दाबणारा रंगा आबा. माझ्या मनाचा तळ मात्र ढवळून निघाला. दिवस पळत होते, माणसांच्या ओळखी वाढल्या होत्या. आपुलकीनं चौकशी करता करता माणसं आपल्या पोरावर ध्यान ठेवायला सांगत होती. एक दिवस असाच एक पालक रस्त्यात भेटला. सर, जरा पोरावर चांगलं ध्यान ठेवा, लय आगाऊपणा करायला लागलो. नाही, आगाऊपणा करायला लागला ना तुमच्या इथं सटकं द्यायला कमी करू नका. काय आहे, घरात आमचं काय ऐकतच नाही हो. मी तुम्हाला ओळखलं नाही. कितवीत आहे तुमचा मुलगा? अहो सर, मी विजय खोत, सुरेंद्र माझा मुलगा, 8वीत शिकतोय. हां, तो होय. आलं लक्षात आलं माझ्या. हुशार आहे तो. तुम्ही काय करता? माझं किराणा मालाचं दुकान तुमच्या जाण्या येण्याच्या वाटेवरच आहे, सुरेंद्र किराणा स्टोअर. चला, जाता जाता चहा घेऊन जावा. नाही, आत्ता नको, नंतर कधीतरी येतो, असं म्हणत मी तिथनं सटकलो. नोकरीचं पहिलं वर्ष संपत आलं होतं. एका वर्षानं खूप काही शिकवलं होतं. कामाची सवय झाली होती. गावात आता सगळेजण मला ओळखत होते. काही आदरानं तर काही कुचेष्टेनं बोलत होते, पण त्याचं काही वाटत नव्हतं. वठलेल्या झाडाला परत पालवी फुटल्यासारखी मनाची अवस्था झाली होती. चैत्राच्या उन्हानं टाळकत तडकायची पाळी आलेली. आखबंद पाय आत जाईल अशा जमिनीला भेगा पडलेल्या. कृष्णाकाठ सोडला तर संपूर्ण तालुक्यात धुरळा उडत असलेला. माणसांची पाण्यासाठी दाही दिशा भटकंती चाललेली. जनावरांना घोडभर पाणी आणि वल्ला वाळला चगाळ चोथा मिळेल म्हणून माणसं आपलं घरदार सोडून नदीकाठाकडं सरकत असलेली. आज ना उद्या पाऊस पडेल, आपली रानं पिकतेली, मग परत येता येईल या आशेनं हाड आणि कातडं एक झालेली जनावरं घेऊन वैरणीच्या आशेनं गाव सोडत होती. पण तिथपर्यंत पोचायचं बळ ना त्या जनावरात होतं ना माणसांच्यात. निम्म्या अर्ध्या रस्त्यात जनावरं राम म्हणत होती. मेलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या दाव्यांसह त्यांना तिथेच सोडून ओल्या डोळ्यानं भेलकांडत घराकडं परतत होती. 3 वर्षाच्या दुष्काळानं माणसांचं कंबरडच मोडलेलं होतं. कृष्णाकाठच्या लोकांना दुष्काळाची फिकीर करायची गरज नव्हती, कारण नदीला वरचेवर धरणातलं पाणी यायचं. प्रत्येकाची पाण्याची स्कीम असल्यामुळे नदीत पाणी येतंय का नाही तोपर्यंत मोटारी सुरू व्हायच्या. सलाईन दिल्यावर आजारी माणसाला कशी टवटवी येते तसं सोळपलेला ऊस तरारून उठत होता. शामू अण्णा आडसाली ऊसाचा 2 एकराचा फड वाऱ्यावर झुलत असलेला. हिरवीगार ऊसाची पानं तलवारीच्या पात्यासारखी चमकत असलेली. दिवस उगवायला अण्णा रानात हजर व्हायचा ते दिवस मावळल्यानंतरच घराकडं जायचा. शेजारच्या गावची माणसं ऊसाचा पाला काढून न्यात्यात म्हणून राखण करत बसायचा. अण्णाच काय, बरंच ऊस बागायतदार कोल्ह्यासारखं ऊसात दाबा धरून बसायचं. ऊसाचा पाला काढताना जर कुणी घावलं तर त्या माणसाची धडगतच नसायची. आई बहिणीवरनं शिव्या देत ऊसानं बदडून काढायची. आमच्या गावची माणसं परिस्थितीनं गांजलेली, दुष्काळानं वैतागलेली, घरातलं जित्राप जागावं म्हणून धडपडत असलेली. दावणीचं जनावर उपाशी, मग आपण कसा तोंडात घास घालायचा म्हणून एखादी तरी ऊसाच्या पाल्याची पेंडी मिळेल यासाठी माणसं मानगावच्या शिवाराकडं सरकत असलेली. आम्हाला तुमचा ऊस नको, खोंबऱ्या नकोत, फक्त ऊसाच्या सरीत पडलेला वाळला पाला नेतो म्हणून ऊस बागायतदारांच्या मेणत्या करत असलेली. पण अंगात ऊसाच्या पैशाची गुरमी असणारा बागायतदार दारातनं एखादं कुत्रं हाकलून लावावं तसं त्यांना वावरातनं हुसकून लावत होता. त्यातनं एखादं गोरगरीब आसपास कोणी नाही असं बघून पाल्याच्या वैरणीला चटका करायला बघत होतं आणि जर मालकाच्या तावडीत सापडलं तर पाठीवर दांडक्याचं वळ उठस्तवर मार खाऊन कणहत कुथत मागे येत होतं. आमच्या गावातला बाळकू नाना, त्याचा जनावरांवर दांडगा जीव. जसा दुष्काळाचा तडाखा वाढत चालला
तशी त्यांनी एक एक करत सगळी जनावरं इकून टाकली. गेल्या साली म्हसरसनी उभ्या वनव्यानं बाजार धावला. बैलांचं काय करायचं? घरच्या गाईची खोंड एवढ्याची एवढी केलेली कशी ऐकणार? बैलांच्या त्याचा जीव गुंतलेला. बरं, आता असा वकूत आल्या म्हणल्यावर इकली असती, पण आता ह्यासनी पाळायला कोण घेणार? आत्तापर्यंत जवळच्या चंदीवर कसं तरी भाग येवलं, आता नावीलाज व्हायला लागला. काय करायचं? पाऊस आज ना उद्या कधीतरी पडल. तोपर्यंत काहीही करून बैल जगवली पाहिजेत. काय करावं? आपल्याच रानातल्या वटक्या बाभळीखाली उभ्या असलेल्या नानाचा विचार चालला होता. अंगातनं घामाच्या धारा लागलेल्या. त्याचं त्याला भान नव्हतंच. समोरच मानगावचं उसानं भरलेलं हिरवंगार शिवार त्याला खुणावत होतं. एवढ्या मोठ्या दुष्काळात आपण कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही. आता मुक्या जीवासाठी कोणाच्या तरी हातापाया पडून 10-12 पेंड्या पाला काढून आणावा का? आपल्याला काय त्यांचा ऊस खोंबऱ्या काढायच्या नाही ती, पण पाला तरी काढू द्या तेली का? आज तागाईत कोणाचा एक शब्द बोलून नाही घेतला. आणि आता फाटशिरी कोण काय बोललं तर काय करायचं? जावावं तरी पंचायत, नाही जावावं तरी पंचायत. दारातली उपाशी जनावरं बघितली की पोटातनं डवळून येते. काय करावं? शेवटी त्यांनी मनाचा हिय्या केला. त्याची पावलं मानगावच्या शिवाराकडे वळली. दुपारची वेळ. उन्हानं टाळकं फुटायची वेळ आलेली. अंग घामानं पाझरत असलेलं. नानाच्या तुटलेल्या अर्धा पायताणातनं टाच भाजून निघत असलेली. पाय ओढत ओढत तो रानू साळुंकेच्या फडाजवळ आला. त्यांच्यातलं कोणीतरी भेटल तर अगोदर विचारावं, मग पाला काढावा म्हणून तो वाटावर थांबला. मालक, ओ मालक, अरे कोणी हाय का? मालक हाय का कोणी? हाय का कोणी? अहो जरा वैरणीला पाला पाहिजे, असं म्हणत 2-4 वेळा हाळ्या मारल्या. कोणाचीच हालचाल दिसेना. वारासुद्धा थांबलेला. पाखरं झाडावर गप्प झालेली. सगळीकडं चिडीत चूप असलेलं. शेवटी धाडस करून तो उसात शिरला. 2-4 पेंढ्या काढल्या असतील नसतील एवढ्यात मागणं पेकाटातच लाथ बसली. एका दणक्यात तो उताणा पाडला. वरनं पायतानाचा मारा सुरू झाला. त्याला काहीच कळेना. माराच्या तडाख्यानं त्याने बोंब ठोकली. मी सायकलवरनं रस्त्यानं निघालेलो. माझ्या कानावर ही बोंब ऐकू आली. मी गडबडीनं सायकलवरनं उतरलो. पळत पळत गेलो. साळुंख्याचा रानू तात्या आणि शामूभाऊ 2 जण मिळून बाळकुनानाला बदडत असलेली. सोडवायला पुढं झालो. शामूभाऊ म्हणला, तुम्ही ग बसायचं मास्तर. या रांडच्याला पाला कसा काढून न्यायचा तेच धावतो. लय लांब आलाय चोरी करायला. 4 दिवस झालं याच्या पातळीवर बसलोय. कधी येऊन चटका करून जातो कळूसुद्धा देत नाही. याला कशी चोरी करायची असती ना तेच धावतो आता, असं म्हणत त्याने आणखीन मारायला सुरुवात केली. मी त्यांना बाजूला केलं आणि म्हणालो, असू द्या भाऊ, त्यांची चूक झाली असेल. एवढ्या वेळेला त्यांना माफ करा. पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो. असं म्हणत बाळकुनानाला त्यांच्या तावडीतनं सोडवून घेतलं. त्याच्या अंगावरची कापडं अगोदरच फाटकी, त्याच्या पण तिरगाण्या झालेल्या. पाठीवर पायताणाचं वळ उठलेलं. एवढं होऊन सुद्धा त्याच्या तोंडातनं वाईट वंगाळ एकही शब्द निघत नव्हता. ते दोघं मात्र तोंडात येतील तसल्या घाणेरड्या शिव्या देत होते. नानाच्या हाताला धरलं आणि हाताला धरून त्याला रस्त्यावर घेऊन आलो. सायकलवर बसताना नानानं त्या दोघांच्याकडे बघत हात जोडलं. बाबांनो, चुकलं, माझं चुकलं. अरे तुम्ही माझ्या पोरासारखं, पण माझ्याच आईला घोडा लावला सा. असू द्या, असू द्या, तुमचं काम तुम्ही केलंय. पण खरं सांगतो, एवढ्या मोठ्या दुष्काळात पहिल्यांदा तुमच्या रानात पाय टाकला. तुम्हाला कोणाला तरी विचारून पाला काढावा म्हणून थांबलो होतो, पण लय हाळ्या मारल्या, पण कोणी हो नाही दिली. बाबांनो, 2 दिवस झालं र बैलाच्या मोहरं टाकायला काहीच नाही. ती दावणीला टाचा घासायला लागली म्हणून 4 पेंड्या काढल्या. अरे येळ प्रसंग सगळ्या येतोय.
तुमचं काम तुम्ही केलंय सा. देव तुम्हाला सुखात ठेवू दे बाबांनो. पापणीतलं पाणी पापणीतच साठवत आतून आलेला कड आवरत बाळकू नाना म्हणाला, आता गप जातो का काय अजून पाहिजे तुला? असं म्हणत हातातलं उसाचं दांडकं त्याच्यावर वगैरे शामोबा म्हणाला, आम्हाला शहाणपणा शिकवतोय. येळ प्रसंग पाडायला आम्ही कावा ढोंकून बी तुमच्या गावाकडे बघत नाही. आम्हाला कोणाच्या दारात उभं राहायची गरजच नाही. लय फुकटची मेजाज दाखवू नको. आमच्या गावाच्या जीवावर तुझं गाव जगलंय हे ध्यानात ठेव. नानाला घेऊन गावाकडे निघालो. डोक्यात विचारांचं वावटूळ उठलेलं. हे असं का? एकीकडे पाण्यासाठी अन्नासाठी टाचा घासणारी जनावरं माणसं, आणि दुसरीकडे 4 मैलावर पैशाच्या जोरावर बेताल झालेले हे ऊस बागायतदार. त्यांना माणसांची राहिली, जनावरांची सुद्धा दयामाया नाही. एवढी मगरुरी. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ते 2 जण निघून गेले. बाळकू नानाचे आणि माझे डोळे पाण्यानं भरलेले होते. श्रोते हो, हा होता 4था भाग विजय जाधव यांच्या पाऊस काळ या कादंबरीचा 5वा भाग. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.